आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, काय अपडेट्स आहेत? सध्याचे शिष्टमंडळ पोहोचले, बातचीत सुरू झाली। या ठिकाणी शिष्टमंडळातील मंत्री गिरीश महाजन असतील, धनंजय मुंडे असतील, गुलाबराव पाटील असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। असंख्य गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती घोषणाही या ठिकाणी होत आहेत। एकूणच आता इतर नेते ज्यांच्या नेतृत्वामध्ये मंडळ हे मंत्रिमंडळ येणार आहे ते छगन भुजबळांना काही अवधी आहे असं माहिती समजत आहे। आणि या ठिकाणी आता अशीच म्हणजे आंदोलकांमध्ये खूप उत्साह आहे आणि कुठेतरी आशावादी सरकारकडून काहीतरी आश्वासन मिळेल। अर्थात आपल्याला लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे की सरकारने आम्हाला हे लेखी आश्वासन द्यायला हवं की ओबीसी आरक्षणाला लागणार नाही। त्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा हे सगळे मंत्री एकवले त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चर्चा देखील झालेली आहे। आता नेमकं सरकारची हे मंत्रिमंडळातील ही नेते लक्ष्मण हाके यांचं कसं समाधान करतात, कारण लक्ष्मण हाकेंच्या प्रमुख मागणीसह काही इतर मागण्या आहेत त्याच्यावरती काही अंशी समाधान झाल्याचं देखील एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितलेलं आहे। हे समाधान उपोषण सोडण्यामध्ये परिवर्तित होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता लेखी आश्वासनाचा संबंध आहे आणि या ठिकाणी लेखी आश्वासनाच्या अनुषंगाने सरकारमधील मंत्री किती एकमत झालेत याची देखील आपल्याला थोड्याच वेळात माहिती मिळेल, कारण छत्रपती संभाजीनगरमधल्या बैठकीमध्ये नेमकं डिस्कस काय झालं हे आपल्याला या ठिकाणी कळू शकतं। लक्ष्मण हाकेंची प्रमुख मागणीला अनुसरून या मंत्र्यांकडून काय आश्वासन मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या क्षणी आता उदय सामंत देखील आलेले आहेत। यापूर्वी त्यांनी शिष्टमंडळामध्ये आलेले होते। आता उदय सामंत देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळानंतर मंत्री छगन भुजबळ हे या ठिकाणी दाखल होतील। ओबीसी नेते स्थानिकचे असतील किंवा प्रकाश शेंडगे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांची चर्चा आता लक्ष्मण हाके आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर उपोषणाला बसलेले नवनाथ वाघमारे यांच्याशी होईल। त्या दोघांचं एकमत होणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। लक्ष्मण हाके यांनी यापूर्वी सरकारला आव्हान दिल्याप्रमाणे की इतर नेत्यांना इतर आंदोलकांना तुम्ही ज्याप्रमाणे अटॅच होता त्यांच्याशी पायघड्या आथरता या आव्हानानंतर पाहू शकत असाल की पडळकर देखील या ठिकाणी आले, ते कालही आलेले होते सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर। त्यांनी देखील या ठिकाणी कुठला तरी तोडगा निश्चित निघेल अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं। त्या अनुषंगाने आता या ठिकाणी बातचीत होईल। संकेत मिळत आहेत की आपण पाहू शकतो की मंत्री छगन भुजबळ देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वडीगोद्रीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा या आंदोलनास्थळी होत आहे। व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ दाखल झालेले आहेत। पण जर बघू शकत असाल तर लक्ष्मण हाके यांची देखील ती मागणी होती की सरकारसोबत चर्चा करताना मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये सरकारसोबत चर्चा होईल आणि स्थानिक काही त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची देखील चर्चा होईल।